हाँ कैमरा ऑपरेट होत नाही. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमस्कार. परमपूज्य मंदाताई यांना साष्टांग नमस्कार. परमादरणीय सुनील काकांना साष्टांग वंदन. आदरणीय श्रुती पठण करणाऱ्या नीलाताईंना वंदन. श्रोते आपण जगदीशांची मूर्ती आपल्याला पण वंदन करते. काकू आपण म्यूट आहात. काकू आपण म्यूट आहात. म्यूट आहात आपण. वहिनी म्यूट आहात तुम्ही. विषय सुरू आहे आपला दुःखाची निवृत्ती. परमार्थाचा उद्देशच आहे सकल दुःख निवृत्ती आणि परमार्थाची प्राप्ती, परमानंदाची प्राप्ती. दोन्ही पण हवं. नुसतं दुःख निवृत्ती नाही तर परमानंदाची प्राप्ती पण तेवढेच महत्वाचं आहे. आणि म्हणून त्यासाठी दुःख निवृत्तीसाठी अभ्यास आहे. जो अभ्यास आपण करतो तो दुःख निवृत्तीसाठी आहे. तर अभ्यास म्हणजे काय नेमकं? तर अभ्यास म्हणजे प्रसन्न चित्त. तेवी सदभ्यासे निरंतर चित्तास चैतन्याची मोहर लावी मग देह जाऊ अथवा राहू. चित्ताला चैतन्याची मोहर लागली पाहिजे. निर्गुण ब्रह्म ते अंतरी बिंबले त्याला मोहर लागणं असं म्हणतात. आणि म्हणून त्यासाठी आधी आम्ही सुखी होणं फार महत्वाचं आहे. एकदम दुःखातून सुखरूपतेकडे जाणे नाही, आधी सुखी होणं महत्वाचं आहे. आणि मग सुखरूपतेची जी गाडी आहे ती सुखाच्या प्लॅटफॉर्म वरून सुटते. आणि मग त्यासाठी काय करायचं? मला सगळ्यात पहिले तर दुःखामध्ये रेंगाळणं भटकणं हे बंद करायला पाहिजे. आणि दुःख कोसळले ही मानसिकता कधीच जपायला नको. मला भासत असलेले दुःख भासमान आहे, कल्पित आहे, हे नीट लक्षात घ्यावं. आणि एकदा हे तत्वज्ञान जर सुटलं तर साधना मग रखडत जाते. ती वेदांत अनुषंगिक हवी. म्हणजे काय? वेदांतांनी जे ठोकताळे दिलेले आहेत त्याप्रमाणे माझं साधन चालू आहे की नाही हे मी नीट बघणं फार महत्वाचं आहे. स्टेशन लागणं महत्वाचं आहे. म्हणून प्रसाद जे आम्ही खातो, प्रसादे सर्व दुःखानां, तो प्रसाद कशासाठी खायचं? तर ही जागरूकता निर्माण करण्यासाठी. प्रसन्न चेतसो याशु, चित्त माझं प्रसन्न राहिलं पाहिजे ह्यासाठी प्रसाद आहे. आणि ती जागरूकता निर्माण करण्यासाठी मला प्रसाद खायचा आहे. असं जर ह्या पद्धतीने जर आम्ही साधन करत गेलो, विचार करत गेलो तर निवृत्ती सर्व दुःखाना, सर्व दुःखाची निवृत्ती होईल. आणि जगी सर्व सुखी मी आहे हे मला सांगताच आलं पाहिजे. म्हणून हे दुःखाचे बारकावे टिपायचे. दुःखाचे बारकावे कुठे आहे? ढोबळ मनाने दुःख आपल्या सगळ्यांना माहिती, परंतु दुःखाचे बारकावे टिपायला 3 अवस्थांच्या माध्यमातून हे दुःखाचे बारकावे आम्हाला टिपायचे आहे. जागृतीत दुःख आहे. काय दुःख आहे? कारण ती जी वृत्ती आहे ही वृत्ती ती स्वरूपावर वृत्ती, त्या वृत्तीला ते दुःख होत आहे. ती दुःखरूप वृत्ती आहे. ती उठलेली वृत्ती जी आहे ती स्वरूपावर उठलेली आहे. म्हणून वृत्ती जिकडे धावे, जागृतीमध्ये पक्क लक्षात ठेवायचं, तिकडे न धावे ती पाठी. आणि म्हणून ती स्वरूपावर वृत्ती उठलेली आहे. ते स्वरूप मी आहे. हे दुःखाचे बारकावे जर आम्ही टिपत गेलो तर दुःखाची निवृत्ती होणार आहे. सुषुप्तीत पण दुःख आहे, वासनमय वृत्ती असते. आणि स्वप्नात सुद्धा दुःख आहेच. मनासारखं स्वप्न नाही पडलं तर दुःख होतं की नाही? म्हणून या 3 अवस्थांचं संकट आहे असं काका म्हणतात. आणि म्हणून
हे संकट आम्हाला जर टाळायचं असेल तर त्या संकट निवारण्यासाठी तुरीय आत्मा आहे. अवस्थात्रयांचे संकटी निवारण्याचे बद्धकटी. बद्धकटी म्हणजे सज्ज आहे. काय सज्ज आहे? तुरीय आत्मा. म्हणजे तुरीय आत्माचे जर आम्ही चिंतन केलं तर या दुःखातून, सर्व दुःखातून आम्ही, सर्व दुःख निवृत्त होतील. म्हणून सर्व दुःख नाहीसे झाले तर तुर्य देवांच्या सामर्थ्यावर आम्ही सुखरूप होतो. दुःखाचे सुख श्रीहरिमुख. म्हणून दुःखाची निवृत्ती करण्यासाठी तुरीय आत्माचे स्वरूप लक्षात घेतलं पाहिजे. दुःख निवारण करणारा तो ईशान प्रभू आहे. आम्हाला श्रुती सांगते आहे ईशान आणि प्रभू ह्या माध्यमातून आधी आम्हाला सांगतात आहे का आपला ईश्वर, आपण आधी ईश्वर भाव आपला असतो आणि म्हणून म्हणतात आहे की ईशान आहे तो प्रभू आहे. कारण दुःखाचं तो निवारण करतोय. निवारण करणे ही त्याची योजना आहे. म्हणून तो ईशान आणि प्रभू आहे. तो अव्यय आहे. त्यात कोणताच विकार नाही. म्हणजे स्वप्न, जागृती, सुषुप्ती या विकारांच्या मागे आम्ही लागता कामा नाही. या तिन्ही अवस्थेमध्ये आत्मा आहेच. तुरीय अवस्था ती आहेच. तुरीय आत्मा आहेच. म्हणून त्याला कोणताच विकार नाही. तो अद्वय स्वरूप आहे. सर्व दृश्य पदार्थामध्ये तुरीय आत्मा हा अद्वय रूपाने आणि अभेद रूपाने स्थित राहतो. अशा पद्धतीचा विचार आम्हाला करायचा आहे. त्याचप्रमाणे तोच देव आहे. द्योतनात्मक इति देव. म्हणजे तुरीय आत्मा सर्व अवस्था, सर्व अध्यासाला प्रकाशमान करीत असल्यामुळे तोच प्रकाश स्वरूप देव आहे. तोच विश्व, तेजस, प्राज्ञ या तीन चरणांपासून भिन्न असल्यामुळे तोच चतुर्थ तुरीय आत्मा आहे. तोच विभू आणि सर्वव्यापी आहे. असं जर आम्ही या तुरीय आत्म्याचे चतुर्थ पादाचं चिंतन केलं तर सर्व दुःखाची निवृत्ती आमची होणार आहे. आता असा हा तुरीय आत्मा कार्यकारण संबंधांच्या अतीत कसा आहे हे आपण अधिकारवाणीमधून ऐकू. रामकृष्ण हरी. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभार पीतांबरा दरुणबिंब फलाधरुष्टात् पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. शंकरं शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः. ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यं श्रीमच्छङ्करधारिणम्. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. वन्दे गुरुपरम्पराम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या चरणी शीर्षाष्टांग दंडवत घालतो. पूजनीय मंदाताई गंधे यांना वंदन करतो. आदरणीय नीलाताई दाता यांना नमस्कार करतो. आपण सगळ्यांना वंदन करतो आणि विषयाला प्रारंभ करतो.
विषय सुरू करण्यापूर्वी आपण सगळे मिळून एकाग्रता आणि अनुभवासाठी शांतीपाठ म्हणूया. लीलाताईंनी तो संस्कृत मध्ये म्हटलाय, आपण काकांच्या मराठी रचनेमध्ये म्हणूया. कानी सद्वचन ऐकावे, यज्ञकर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा, इंद्रिय आणि शरीर स्थिर करोनी स्तुती पर, देवा लागी आयुष्य हितकर भोगो आम्ही. इंद्र महान कीर्तिवंत, पूषा अति ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत, अरिष्टनाशी जो चतुराननाचा पुत्र, बृहस्पती ज्ञानवंत, आमुचे कल्याण अनंत करो सदा. सुंदर विषय आहे. जर आम्हाला तो बरोबर समजावून घेता आला तर विषय सुंदर आहे, आणि समजावून नाही घेता आला तर मग गडबड होते. आता आपण वक्तव्य छान ऐकलं. सर्व दुःखांच्या निवृत्तीची व्यवस्था कशी आहे याच्यात सांगितलं आहे, आणि सर्व दुःखांमध्ये अनेक प्रकारच्या दुःखांची मीमांसा सुद्धा केली आहे. सगळ्या मीमांसा इथे करणं शक्य नसल्यामुळे तीन अवस्थांचे दुःख, तीन गुणांचे दुःख, ह्याचा आपण विशेष करून काय केलाय या ठिकाणी विवेचन केलेलं आहे. परंतु तीन ज्या मुख्य भ्रांती आहेत त्यांचं पण एक दुःख असतं, हे आपल्या जर लक्षात आलं तर आपण त्याचं सुद्धा विवेचन या ठिकाणी याच्यामध्ये निवृत्ती सर्व दुःखांमध्ये घेऊ शकतो. पण आता किती घ्यायचं हा एक मोठा प्रश्न असतो. आणि तीन अवस्था माझ्या आहेत, तीन देह पण माझे आहेत, तीन देहाचं दुःख पण आपण या ठिकाणी घेऊ शकतो. या व्यतिरिक्त दुःख घेण्यासाठी, अनेक दुःखाचा विचार करण्यासाठी इतक्या गोष्टी आपल्या समोर या ठिकाणी मांडलेल्या आहेत की काय काय करायचं. म्हणून तीन अवस्थाच्या दुःखातून सुटका, पाच क्लेशापासून सुटका, तीन गुणांपासून सुटका, आणि तीन देहांपासून सुटका. इतक्या पद्धतीने आपल्याला आपली सुटका करून घ्यायची आहे, तेव्हा निवृत्ते सर्व दुःखांना. तीन गुण, तीन अवस्था आणि पाच क्लेश हे माझे नाही हे मला कळलं तर मग कार्यकारणबद्ध ताविष्येते विश्व तैजसो, प्राज्ञः कारणबुद्धस्तु द्वौत सूर्य न सिद्ध्यतः. अशा पद्धतीचं वर्णन आपल्याला 11व्या कारिकेमध्ये पाहायला मिळतं. मागचं किती सांगावं आणि किती सांगू नये, कारण की हा विषय इतका मोठा आहे की आता जर आपण पाच क्लेश मांडले ना तर हे सांगायलाही आपल्याला 2-3 दिवस लागतात. पाच क्लेशांचं दुःख कसं असतं. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे ते पाच क्लेश असतात. आणि हे क्लेश माणसाला स्वस्थ बसू देत नाही, कारण तुर्येला हा पाचही क्लेश नाहीत. तुर्येला तीन गुण नाही, तुर्य बुद्धीवर अवलंबून नाही, गुणांच्या अभिव्यक्तीचा तुर्येशी संबंध नाही. मग कामयश, क्रोधेश, रजोगुण समुद्भवा याचं काय झालं. म्हणून आपण नेहमी लक्षात ठेवावं की मी तुरीय आत्मा आहे, आणि जो तुरीय असतो तो अत्यंत विचारपूर्वक जगत असतो. कसा जगत असतो. विचारपूर्वक जगत असतो, कारण विचार जागा ठेवला, विवेक जागा ठेवला तरच मी तुरीय आहे हे लक्षात राहतं. नाही तर मी तुरीय आहे हे कधी निष्ठून जाईल हे सांगता येत नाही. पाच क्लेश ही आत्म्याची अभिव्यक्ती नाही. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश या सगळ्या गोष्टी आत्म्याची अभिव्यक्ती नाहीत.
मग आमच्या आतमध्ये प्रतिकार असू नये का? नाही असावा. प्रतिसाद असू नये का? असावा. आम्हाला प्रतिसाद देता आला पाहिजे, आम्हाला प्रतिकार पण करता आला पाहिजे. प्रतिकार शून्य जीवन हे साधकाचं नसतं. प्रत्येक परिस्थितीला आम्हाला यथोचित रिस्पॉन्स देता आला पाहिजे आणि तो रिस्पॉन्स अत्यंत शांतपणे असला पाहिजे. म्हणजे परमार्थाचा माणूस म्हणजे निगरगट्ट असा अर्थ नाहीये. ते काय परमार्थिक आहे, त्यांना काय बासुंदी असो की कडुलिंबाचा पाला असो, काही दिलं तरी चालतं असं नाही आहे त्याचा अर्थ. म्हणून आमचा रिस्पॉन्स हा उचित असला पाहिजे, त्याला प्रॉपर रिस्पॉन्स असं म्हणतात. माझ्या घरात जर मी प्रॉपर रिस्पॉन्स देत असेल तर माझ्या घराचं वातावरण छान राहतं. एक तर मी रिस्पॉन्सच देत नसेल तरी घराचं वातावरण बिघडतं आणि गरजेपेक्षा जर मी जास्त रिस्पॉन्स देत असेल तरी माझ्या घराचं वातावरण बिघडतं. अजिबात घरात लक्ष नसणं ही चांगली गोष्ट नाही आहे आणि घरात लक्षच देत राहणं प्रत्येक गोष्टी ही चांगली गोष्ट नाही. काय आहे माहितीये का, हे सगळं का सांगायचं आहे? आम्ही गृहस्थाश्रमी आहोत. मी गृहस्थाश्रम्यांना झेपेल अशा पद्धतीने मांडुक्योपनिषद सांगतोय. संन्यासांकरता सांगत नाहीये मांडुक्य, गृहस्थाश्रम्यांकरता सांगतोय. सर्व संघ परित्याग केलेल्यांची गोष्टच वेगळी असते, असायला सुद्धा पाहिजे. पण आमच्या गृहस्थाश्रम्यांनी त्यांचं अनुकरण करता कामा नये. प्रापंचिकांनी आपल्या साधनेची घडी आपल्यासाठी नीट बसवून घेतली पाहिजे आणि त्याचा उपयोग सुद्धा करून घेतला पाहिजे. निरनिराळ्या पद्धतीने घड्या बसवून घ्याव्या लागतात. प्रापंचिकाची दृष्टी ही मोक्षाकडे असेल, पण प्रपंच करता करता, प्रपंच सोडून नव्हे. कारण प्रपंचात आहोत तोपर्यंत प्रपंच सोडता येत नाही. संन्यासाचाही प्रपंच असतो पण त्याचा मर्यादित प्रपंच असतो. म्हणून आपल्याला आपलं मनस्वास्थ्य सांभाळण्यासाठी, आपला आंतरिक आनंद टिकवून ठेवण्यासाठी, साधनेला योग्य दिशा देण्यासाठी स्वतःची निवृत्ती हे सर्व दुःखांना, 3 अवस्थांच्या दुःखामधून, 5 क्लेशांच्या दुःखांमधून, 3 गुणांच्या दुःखांमधून आणि 3 देहांच्या दुःखामधून स्वतःचा सुटका करून घेता आली पाहिजे. याला मोक्ष असं म्हणतात. म्हणून मग करत तरी आवळा तैसा हरी. संतांना मोक्ष तिथल्या तिथे दिसतो आणि आम्हाला मोक्ष दिसता दिसत नाही. आम्हाला भीती. काय होईल, कसं होईल, केव्हा होईल, कुठे होईल, त्यानंतर काय होणार. विमानाने गेला तो लँड होईपर्यंत अरे बापरे कसं, अरे बापरे कसं, भीती. आणि अशा प्रकारचं ज्या वेळेला आम्ही भीतीयुक्त जीवन जगतो, आता हे कशातनं सांगणं चालू आहे माझं? अविद्या, अस्मिता, रागद्वेष आणि अभिनिवेश यांच्या संबंधी बोलतो आहे. सगळ्या गोष्टी मी एकत्र सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की नाही? आता इथे भीती शब्दाबद्दल त्यांनी एक स्पष्टीकरण केले आहे की अभिनिवेश शब्दाला मृत्यूची भीती असं म्हणतात. अभिनिवेश म्हणजे मृत्यूची भीती असते. तो विमानातून गेला, मग आता अरे पोचला की नाही पोचला. आजकाल समृद्धी हायवे जास्त चलनात आलाय, त्यामुळे ट्रेननी जाण्यापेक्षा हायवेजनी आपापल्या गाड्या घेऊन जाणं तरुण पिढी जास्त प्रिफर करते आहे. म्हणजे काय, सगळ्यांना कळलंय आपल्या वयाच्या लोकांना, अरे आता यांचा कसा प्रवास होईल, यांना नीट रस्ता सापडेल की नाही. गुगल मॅप दाखवतो पण एखाद्या वेळेला असा चुकवतो की विचारता सोय नाही. हे सगळं भयाचं लक्षण असतं.
आणि याला अभिनिवेश असं म्हणतात. भीती आपल्याला खेळवते. आपल्या मनाला भीत्या बसता कामा नये. आणि म्हणून आपल्या भीतीची आपण काय करून टाकावी, हकालपट्टी करून टाकावी. म्हणून एकच मुद्दा घेतला मी आणि तो अभिनिवेश. अविद्या, अस्मिता, राग आणि द्वेष या सगळ्या गोष्टी तुम्ही बघून घ्या. शहाणा होणं हे मुक्ताचं लक्षण आहे आणि बद्धच राहणं हे मूर्खाचं लक्षण आहे. म्हणून जगाला जो सत्यत्व अनुभव देतो त्याला तुरीयेचा अनुभव येऊ शकत नाही. म्हणून जगामधलं ममत्व मला बाजूला करता आलं पाहिजे, आड घेता आलं पाहिजे. माझा मोक्षाशी संबंध आहे हे विसरता कामा नये. सगळं जग माझ्या मनासारखं वागेल. दुःख घालवण्याचा विषय बोलतोय बरं का. निवृत्ते सर्व दुःखांना 10वी कारिका 11व्या वर्षी होतोय लवकर. सगळं जग माझ्या मनासारखं वागेल, मग मी परमार्थाला लागेल आणि मुक्त होईल. अशा पद्धतीची घडी ज्यांनी बसवली त्याचा परमार्थ कधीच होण्यासारखा नाही. म्हणून रिस्पॉन्स जगाकडून येतच असतो. मला माझी प्रतिक्रिया एका विशिष्ट ठराविक शांततेमध्ये देता आली पाहिजे. मला माझी प्रतिक्रिया शांततेत देता आली पाहिजे आणि ती माझ्या कंट्रोल मध्ये असली पाहिजे. निवृत्ते सर्व दुःखांना म्हणजे अनेक दुःख टळतात. घटनेला प्रतिक्रिया कशी द्यायची याचं स्वातंत्र्य भगवंतानी मला दिलेलं आहे. निवृत्ते सर्व दुःखांचाच विषय सुरू आहे. भगवंतानी मला हे स्वातंत्र्य दिलं हे मी विसरून जातो आणि रागद्वेषाच्या आहारी जातो. आणि मग महाशनो महापापमा म्हणून त्यांचं वर्णनच केलंय. मग ते आम्हाला ट्रॅक सोडून पळवतात. म्हणून घटनेला प्रतिक्रिया कशी द्यायची याचं स्वातंत्र्य माझ्याजवळ आहे आणि ते स्वातंत्र्य मला जगता आलं पाहिजे. मला त्याचा शांतपणे विचार करता आला पाहिजे. आम्हाला तेवढा पॉज घ्यायला फुरसत नसते. घरामध्ये अरे म्हटलं की कारे म्हटलंच पाहिजे. बाहेर अबे म्हटलं की काबे म्हटलंच पाहिजे. असं म्हटलं की तसं म्हटलंच पाहिजे. ह्या ज्या झटकन प्रतिक्रिया देण्याच्या विषय आहे ना, या विषयांनी माणूस स्वतःला बांधून घेत असतो. प्रतिक्रिया द्यायचे स्वातंत्र्य मला असले तरी सुद्धा त्या स्वातंत्र्याचा वापर करण्याचं स्वातंत्र्यही मलाच आहे हे लक्षात ठेवा. थांबा थांबा, घाई करू नका, घाई करू नका, आत्ता लगेच फोन करू नका. अरे थोडासा धीर तर धरा. म्हणून प्रतिक्रिया देण्याचं जे स्वातंत्र्य आहे ते वापरण्याचं स्वातंत्र्यही मलाच आहे. काय सुंदर वाक्य आहे हे, मला खूप आवडलं. माझे वडील नेहमी सांगायचे की प्रतिक्रिया शक्यतोवर द्यायची नाही आणि द्यावीच लागली शांतपणे आणि सौम्य असावी. म्हणजे त्याचे रिपरकेशन परिणाम आपल्याला येऊन बोचत नाहीत, आपल्याला टोचत नाहीत. स्वातंत्र्य वापरण्याचे स्वातंत्र्य मला असते हा मुद्दा किती सुंदर आहे. नाही तर आम्हाला पाठ आहे, स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. अरे देश स्वतंत्र झालाय पण तू अजूनही जगाच्या वैचारिक गुलामगिरीमध्ये वावर. दुसऱ्यांनी असं म्हटलं की आमचे चेहरे बदलतात
आमचे गाल फुगतात, आमची मनस्वास्थ्य खराब होतं, आणि मग आम्ही उपनिषदांचा अभ्यास केला असं सुद्धा सांगतो. म्हणून स्वातंत्र्य वापरण्याचं स्वातंत्र्य माणसाला आहे. म्हणून कुठे रामकृष्ण हरी म्हणायचं आणि कुठे समोरच्याचं म्हणणं सोडून द्यायचं, हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि जर असं कळलं तर आमचं जीवन अनेक दुःखांपासून मुक्त होतं. आणि असं मुक्त करून घेण्याची जबाबदारी माझी आहे. निवृत्ते सर्व दुःखांना. तर ही कमिटमेंट जर आपण व्यवस्थित स्वतःशी करून घेतली तर जगाच्या रिस्पॉन्स पासून स्वतःला दूर ठेवता आलं. परमार्थात शोभणारी गोष्ट जर काही असेल तर ती प्रॉपर रिस्पॉन्स अशी आहे. मुमुक्षू साजेसा असतो, मुमुक्षूचा रिस्पॉन्स असतो, पण पेताचा असतो, तो परमार्थाला अनुकूल असतो. आपणच आपल्या चुकीच्या रिस्पॉन्सचा डोलारा जर तयार करून घेतला तर मग मात्र गडबड झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून विस्डम विस्डम नुसतं म्हणून होणार नाही. कॉमन सेन्स वापरावं लागेल की माझा स्वातंत्र्य वापरण्याचं स्वातंत्र्य मला आहे. ते मला योग्य पद्धतीने जर वापरता आलं तर घरातलं वातावरण दुःखमुक्त होतं आणि मी 100% दुःखमुक्त होतो. म्हणून विचाराने वैचारिक घड्या आपल्या आपण नीट पद्धतीने बसवून घेतल्या पाहिजे. एवढ्या उंचीवर मला जाता आलं पाहिजे की जिथे स्वरूपाशी संबंध येतो, आणि मग मी मात्र आरामात राहतो. म्हणून आत्मरूप गौरी शंकर गाठा असं काकांचं वाक्य. असो, निवृत्ते सर्व दुःखानाम ईशानाम प्रभुरोव्ययः. मी देहानी सर्व व्याप्त नाही, हे बरोबर आहे. मी देहानी लहान आहे, मी देहानी परिच्छिन्न आहे. पण असं असताना सुद्धा मला माझ्या प्रतिक्रिया जपता आल्या पाहिजे. जगाच्या माझ्यावर होणाऱ्या प्रतिक्रिया मला थांबवता आल्या पाहिजे. दुसऱ्या कीर्तनकार किंवा प्रवचनकाराचं प्रवचन चांगलं झालं म्हटलं की मला वाईट वाटतं की वाईट वाटत नाही, हे माझं मलाच तपासलं पाहिजे. त्याच्या रूपाने मीच प्रवचन करतो आहे, त्याच्या रूपाने मीच तिथे आहे, तत्वदृष्ट्या मीच तिथे आहे. जर हा विचार व्यापक असेल तर मला वाईट वाटत नाही. नाही तर मग ते छान बोलले, त्यांच्या कार्यक्रमांना 100ची उपस्थिती असते आणि आमच्याकडे लिमिटेड लोक असतात. म्हणून एकदा जर ज्ञान झालं तर द्वैत शिल्लक राहत नाही. म्हणून म्हणतात ज्ञाते द्वैतम न विद्यते. ज्ञाते द्वैतम न विद्यते. म्हणून ज्ञानी माणसं द्वैत नसतं. ज्या क्षणी ज्ञान होतं त्या ठिकाणी त्या क्षणी द्वैत शिल्लक राहत नाही. मग कारणासह वर्तमान सकल दुःख निवृत्ती परमानंदाची प्राप्ती या ब्रीद वाक्याला आम्ही येऊन पोचतो. 3 अवस्था माझ्या आहेत असं सत्यत्वानी वाटलं म्हणजे दुःख होतं. द्वंद्व माझा आहे असं सत्यत्वानी वाटलं की दुःख होतं. 3 देह माझे आहे सत्यत्वानी वाटलं की दुःख होतं. मी अल्पज्ञ अल्पसाक्षी आहे असं वाटलं की दुःख होतं. परंतु हा पूर्वार्ध आहे. एकदा जर यातून मला बरोबर स्वतःला पार काढता आलं तर मग कायमचा विचार, माझे प्रारब्ध, मी नियम्य आहे, तो नियामक आहे,
अशा पद्धतीने विचार करता 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 आत शांतता तयार होते आणि मग त्या शांततेतून मी आत्मचिंतन होऊ शकतो. आम्ही मुलांचं प्रारब्ध बदलायला जातो. आम्ही आमच्या कुटुंबाचं प्रारब्ध बदलायला जातो. आणि प्रारब्ध कधीही कोणालाही बदलता येत नाही. म्हणूनच त्याला प्रारब्ध असं म्हणतात. म्हणून स्वतःला कर्ता समजणं याच्यासारखी मोठी चूक काहीही होत नाही. म्हणून निमित्त मात्रम भव सव्य साची. आपण 10व्या कारिकेपर्यंत आलो होतो आणि आज 11वी कारिका आपल्याला सुरू करायची आहे. कार्य कारणबद्धो ताविष्येते विश्व तैजसो प्राज्ञा कारणबद्धस्तु द्वौतो तुर्यो न सिद्ध्यतः. द्वौतौ तुर्ये न सिद्ध्यतः. विश्व तैजस हे दोन्ही कार्य कारण आहे. दोन्ही कार्य आणि कारणाने बद्ध आहे. प्राज्ञ मात्र केवळ कारणाने बद्ध आहे. तुर्यला मात्र ती दोनही नाही. विश्व शब्दाचा अर्थ जागृती अभिमानी आत्मा, म्हणजे जागृती अवस्थेमध्ये कार्य घडतं. स्वप्नामध्ये स्वप्न पाहण्याचं रंजनाचं कार्य घडतं. म्हणजे जागृती आणि स्वप्न म्हणजे विश्व आणि तेजस या दोनही अवस्थांना कार्यही आहे आणि कारणही आहे. कारण विना कार्य न सिद्धे. कारणाशिवाय कार्य कधी होतच नसतं. म्हणून अविद्या हे कारण आहे आणि जगत हे कार्य आहे. अविद्या हे कारण आहे आणि जगत हे कार्य आहे. अविद्या कारण रूपाने जगतामध्ये वावरते. जगत कार्य रूपानं असतं. कोणतंही गाव घ्या, त्या गावामध्ये नवीन कन्स्ट्रक्शन चालूच असतात. बापरे काय डेव्हलप झालं तुमचं गाव, बापरे काय डेव्हलप झालं तुमचं गाव. कार्य कार्य दिसत आहे. कार्य आहे म्हणजे त्याच्या मागे कारण आहे. सगळ्या भागात पुण्यामध्ये कन्स्ट्रक्शन पाहायला मिळतात. का बरं एवढी मोठी कन्स्ट्रक्शन पाहायला मिळतात? याचं सरळ गोष्ट आहे. राहायला घर हवं आहे. कारण आहे म्हणून कार्य आहे. लोकांना राहायला घर हवे आहेत म्हणून घर बांधणीचं कार्य सुरू आहे. म्हणून कारण असल्याशिवाय कार्य राहत नाही. म्हणून कार्य हे कारणावर अवलंबून आहे. म्हणून कारिका आहे कार्य कारणबद्ध ताविष्येते विश्व तैजसो. आता जागृतीमध्ये कारण आहे म्हणून कार्य आहे. स्वप्नामध्ये कारण आहे म्हणून कार्य आहे. पण गाढ झोपेमध्ये कार्य नाही. तो काहीच करत नाही. गाढ झोपेतला प्राज्ञ काहीच करत नाही. पण त्या ठिकाणी तो सूक्ष्म कारणाने बद्ध आहे. त्याला वासना असं म्हणतात. गाढ झोपेमध्ये कारण काय आहे? अविद्या. अविद्या कशी आहे? वासना लेशामध्ये त्या ठिकाणी शिल्लक आहे. म्हणून जागा झाला की त्याला वाटतं आता चहा प्यावा. एकदम ती वासना लेश जागा झाला, चहा पिण्याची इच्छा निर्माण झाली. इच्छा निर्माण झाल्यामुळे मग तो लगेच किचन कडे जातो आणि चहा करतो. साखर, भांड, पाणी सगळं सगळं. तुम्ही म्हणाल की लगेच हे तो म्हणायला लागले, ती नाही म्हणत आहे. तो शब्द जीव या अनुषंगिक वापरत आहे. स्त्री आणि पुरुष या अनुषंगिक वापरलेला नाही. तो जीव वासनेसह अविद्येच्या सुप्त वासनेसह जागा झाला. प्राज्ञ जागा झाला म्हणून त्याचं नाव आता विश्व झालं. जागा झाल्याबरोबर आणि मग त्याला चहा पिण्याची इच्छा झाली आणि मग चहा हे कार्य तो करायला लागला.
कारण चहाची इच्छा निर्माण झाली आणि गाढ झोपेमध्ये ती इच्छा सुप्तावस्थेमध्ये होती, म्हणून प्राज्ञाला कारण आहे पण कार्य नाही. विश्व आणि तेजसाला कार्य आणि कारण दोन्ही पण आहे. सुषुप्तीमध्ये फक्त अविद्याच आहे, ती वासनेसह युक्त आहे. आणि तुर्यला एकही कार्यही नाही आणि कारणही नाही, म्हणून तुर्य आत्मा कार्य आणि कारण दोनही पासून वेगळा आहे. त्याचे काही कार्य नाही आणि त्याचं काहीही कारण नाही. कोणी सांगेल का एवढं नीट समजलं आहे का? होय दादा, समजले. समजलंय. विश्व म्हणजे कळलंय का जागृती. नीट? समजलं. विश्व Unmute म्हणजे करून सांगा. जागृती, स्वप्न म्हणजे तेजस. बोला अनुराधाताई. हा, समजलं दादा, खूप छान समजलं. आपण अनम्यूट केलाय. अनुराधाताई बोला. हा, खूप छान समजलं. अनुराधाताई बोकरे बोला. बोलाले मी. खूप छान समजलं. म्हणलं विश्व म्हणजे जागृती, तेजस म्हणजे स्वप्न आणि त्याच अविद्या असते. त्या तुर्यमध्ये, सुषुप्तीमध्ये अविद्या असते. हे छान समजलं. हा, छान अनुराधाताई, बरं वाटलं. न समजल्यासारखं काही राहिलं नाही ना? अनुराधाताई पाठक, तुम्ही सांगा. ठीक आहे, तुम्हाला हे सगळं समजलं असं मी गृहीत धरतो. अनुराधाताई बोकरेंनी हे सांगितलंय, याच्यावरनं मला असं वाटतं की आपल्याला हे सगळं नीट लक्षात आलेलं आहे. गाढ झोपेमध्ये कार्य नसतंच, पण सुप्त वासना असते म्हणून कारण असतं. आणि म्हणून गाढ झोपेमध्ये कार्याचा संबंध नसला तरी कारण असतं. आणि तुर्य कार्य कारणातीत आहे, कारण तो जागृती, स्वप्न, सुषुप्ती तीनही अवस्थांच्या पलीकडे आहे. पुढचा प्रश्न घेऊया. नात्मानं न परांशैव न सत्यम नापि चानृतम प्राज्ञा किंचन संवेत्ती तुर्यम सत्सर्वम दृक् सदा. प्राज्ञ स्वतःला आणि दुसऱ्याला सत्य आणि मिथ्या असं आत्मा हे जाणत नाही. तुर्य मात्र सतत ज्ञान रूपाने असतो. आता प्राज्ञ म्हणजे गाढ झोपेमध्ये, गाढ झोपेचा सुषुप्ती अभिमानी आत्म्याला प्राज्ञ असं म्हणतात. गाढ झोपेमध्ये मी आहे, माझा हात आहे, माझा पाय आहे असं मला कळतं का? म्हणून प्राज्ञ स्वतःला जाणत नाही. प्राज्ञ स्वतःला जाणत नाही. ओवी आहे माऊलीची की गाढ झोपेमध्ये डोक्याशी साप आहे की उर्वशी आहे हे त्याला कळत नाही. आणि म्हणून प्राज्ञ स्वतःलाही जाणत नाही आणि प्राज्ञ दुसऱ्याला सुद्धा जाणत नाही. प्राज्ञ सत्य जाणत नाही आणि प्राज्ञ मिथ्या सुद्धा जाणत नाही. तुर्य मात्र सतत ज्ञान रूप असल्यामुळे तो सत्य मिथ्या ज्ञान ठेवतो. मला हे सगळं नीट कळत असतं, कारण तो आत्मरूप आहे, तो ज्ञानरूप आहे. त्याला या सगळ्या गोष्टी नीट कळत असतात, चांगल्या कळत असतात, योग्य पद्धतीने कळत असतात. म्हणून तुर्य हा जाणीव रूप आहे. तुर्य हा जाणीव रूप आहे आणि प्राज्ञ हा जाणीव रूप नाही. प्राज्ञ हा घन अज्ञान रूप आहे. प्राज्ञ आणि तुर्य दोघांमधला फरक काय आहे?
प्राज्ञ हा अज्ञान रूप आहे. एखादा प्रसंग घडल्यानंतर तो प्रसंग जर समजलाच नाही तर समोरच्या माणसाला अपमान झाला असं वाटतच नाही. उज्ज्वलाताईंचा व्हिडिओ हे चालू आहे ऑडिओ. ज्याला कळलं नसतं तो माणूस अपमान झाला हे समजतच नाही आणि जो अपमान पिऊन टाकणारा असतो तो सुद्धा झालेल्या अपमानावर काहीच बोलत नाही. दोघही जण न बोलणारे आहे, पण एक कळत नाही म्हणून बोलत नाही आणि एक कळल्यानंतर सुद्धा बोलत नाही. तसा प्राज्ञ कळत नाही म्हणून प्राज्ञाच्या ठिकाणी सत्य मिथ्या विवेक नाही आणि तुर्य हा कळणे रूपाने असल्यामुळे त्याच्या ठिकाणी या गोष्टी नाहीत, त्याच्या ठिकाणी अवस्था नाहीत. दिसायला दोघही सारखेच दिसतात, पण तुर्य हा प्राज्ञापासून अतिशय वेगळा आहे. तो नाही अशी कुठलीच जागा नाही. तो एकमेव अद्वितीय ज्ञान ज्ञेय रहित असून जोपर्यंत तुरीयचा अनुभव येत नाही तोपर्यंत विश्वाची उठाठेव थांबत नाही आणि विश्वातला गोंधळ जात नाही. लक्षात ठेवावं नीट. आमचा जगामधला गोंधळ का होतोय? कारण आम्ही तुर्य समजलो नाही म्हणून. प्राज्ञामध्ये अग्रहण असतं, अन्यथा ग्रहण नसतं. प्राज्ञा काही स्वीकारतच नाही, त्यामुळे विपरीत ग्रहण करण्याचाही प्राज्ञाचा काही विषय नसतो. विश्व तेजसामध्ये विपरीत ग्रहण होतं म्हणून आणखीन प्रॉब्लेम्स निर्माण होतात. म्हणून स्वप्न पडल्यानंतर घाबरून उठतो आणि जागेपणी तर भय जातच नाही. पण तुरीय आत्म्याचं यथार्थ स्वरूप ज्यांनी जाणलं त्याला अन्य ग्रहण, अन्यथा ग्रहण आणि अग्रहण या दोन्हीचा त्रास होत नाही. अशा पद्धतीने प्राज्ञ स्वतःला आणि दुसऱ्याला जाणत नाही, तसं सत्य आणि मिथ्या यांना सुद्धा प्राज्ञ जाणत नाही. म्हणून प्राज्ञ हा फक्त कारणाने बद्ध आहे आणि विश्व आणि तेजस हा कार्य कारणाने बद्ध आहे. तुरीय मात्र कशानेच बद्ध नाही. प्राज्ञ हा बीजभूत आहे, कारण प्रज्ञान घन आहे, त्याच्यामध्ये वासनांचे बीज आहे. म्हणून प्राज्ञ हा बीजभूत आहे. पण तुर्य हा बीजभूत सुद्धा नाही आणि म्हणून तुर्यला कशाचाही लाग लागत नाही. आत्मस्वरूपामध्ये अग्रहण आणि अन्यथा ग्रहण या गोष्टी राहतच नाही. नाही द्रष्टुर दृष्टे विपरीप लोको विद्यते. जो साक्षी असतो तो साक्षीत्वाचा त्याच्या कधीच लोप होत नाही. जो साक्षी असतो त्याच्या साक्षीत्वाचा कधीही लोप होत नाही. दृश्य असलं तरीही लोप होत नाही, दृश्य नसलं तरीही लोप होत. विजेच्या भरोशावर पंखा चालतो, पण बटन बंद केल्यानंतर पंखा थांबत असला तरी वीज गेलेली नाही आहे, पण ती साक्षी स्वरूपाने आहे. इथे विजेच्या बाबत विजेमुळे पंखा चालतो असं असतं. इथे तुरीयमुळे जागृत स्वप्न सुषुप्ती नसतात, तो त्याची दखल सुद्धा घेत नाही. म्हणून नान्य दस्तोस्ती दृष्टा, त्याला कुठलाही द्रष्टा नाही, त्याला कुठलंही दृश्य नाही. प्राज्ञाला ज्ञान नसतं आणि तुरीय सर्वत्र द्रष्टा असतं. दोघांमध्ये हा फरक आहे. एक ज्ञानी आणि एक अज्ञानी, दोघांमध्ये कसा फरक आहे तसं दोघांमध्ये द्वैताचं अग्रहण आहे, पण इकडे बीज रूप आहे, त्याला बीज निद्रा असं म्हणतात. आणि इथे निद्रा नाहीत, अखंड जागृती आहे, निद्रा नाहीच. म्हणून नेहमी म्हणतात देव कधी झोपत नाही. सगुणाचा ज्या वेळेला विचार केला जातो
त्यावेळेला यथा देहे तथा देवे हा नियम आहे. पण निर्गुणाचा जेव्हा देव कसा आहे, दिव धातूपासून प्रकाशपात करणारा आहे आणि म्हणून तो जो देव आहे तो प्रकाशक आहे. तो कधीही झोपत नाही. तो कधीच झोपत नाही. म्हणजे आपण तो अखंड जागा असतो असं म्हणतो. त्याला निद्राही नाही, त्याला स्वप्नही नाही, तर मग त्याला जागृती आहे असं तरी कसं म्हणायचं. म्हणून विश्व आणि तेजस हे आत्मे स्वप्न आणि निद्रेने युक्त आहे. 14 नंबरची कारिका सुरू आहे. प्राज्ञा हा स्वप्नरहित आहे आणि ब्रह्मविद्येने जाणणारे जे तुरीय आहे ते निद्रा आणि स्वप्न सुद्धा पाहत नाही. म्हणून अन्यथा ग्रहण म्हणजे स्वप्न आहे. तत्वरूपाला न जाणणे म्हणजे निद्रा आहे. आणि दोन्हीचा विपर्यास क्षीण झाला की तुरीय आहे. अशा पद्धतीने 15 पर्यंतच्या कारिका आपण आत्ता पाहिलेल्या आहेत. एक अतिशय लाडकी कारिका पुढे माझ्या समोर येते आहे. त्या कारिकेचं वर्णन 17 नंबरची आहे ती. तर उद्या आपण 15 नंबरच्या कारिकेला धरून 15 आणि 16 या 2 कारिका आपण आता उद्याला बघूया. आज आपण या ठिकाणी थांबू. आपल्या कोणाला कुठली अडचण नसेल असं अनुराधाताईंच्या सांगण्यावरून माझ्या लक्षात आलेलं आहे. आपण पुन्हा याचा अभ्यास करा. काही अडचण असेल तर मला फोन करून विचारू शकता. आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. श्री गुरु. रामकृष्ण हरी काका. हरी रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी का. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी.